स्वराज्याची नासधूसने जाळपोळ करायचं सत्र सुरूच होत. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हे सत्र आणखी गतिमान झालं. रायगडावर महाराजांनी स्वतःची एक ग्रंथशाळा निर्माण करून ठेवलेली, जिथं असंख्य मराठी ग्रंथ असतील, जिथं असंख्य पत्र असतील, आज्ञापत्र असतील, राजनीती असेल. पण शत्रूनं अक्षरशः सारं जाळून टाकलं आणि मराठीचा समृद्ध ठेवा रायगडावर तसाच उद्ध्वस्त होऊन पडला. पण मराठीच्या त्या ज्वाळामधूनच मराठी तेजाळून उठली आणि पुढची कैक वर्ष राजा शिवाय इथली प्रजा लढत राहिली, माणसांची मन चेतवत राहिली. दख्खन गिळायला आला औरंगजेब, याच मातीत तो गाडला गेला आणि महाराष्ट्रानं नवा इतिहास लिहिला. जो महाराष्ट्राच्या मराठीच्या नादी लागतो त्याचा औरंगजेब होतो. मराठी अमृतातेही पैसा जिंकणारी. मराठी म्हणजे अमृत. जो मराठी घेईल, पिईल, सोबत ठेवेल, त्याला मरण कसलं? अरे ज्याच्या सोबत मराठी तोच अमर. तर मराठी मरते कशी? ती अमर आहे, ती चिरंतन आहे. चिरंतन जोपर्यंत या सृष्टीवर मानवी वंश असेल तोपर्यंत मराठी असेल. मराठी असेल. माणसाचा पहिला आणि शेवटचा श्वास हा मराठी असेल. ती आक्रमणं मराठीनं झेलली. पण आताची इंग्लिशची आक्रमणं ती परकीयांनी आणलेली नाहीत, ती आपण स्वीकारलेली आहेत. म्हणजे आय नो, मुझे पता है, तुला काहीच माहिती नाही. हे आमचं भाषा वाङ्मय मराठीला नुकसान पोहोचवतंय, एवढं मात्र खरं. पुन्हा एकदा भाषा शुद्धीकरणाची चळवळ उभा राहावी. पुन्हा एकदा माय मराठीचा गौरव वाढावा.